आणि जे 4 अतिरेकी आहेत अजूनही देशाच्या पंतप्रधानाला म्हणा, गृहमंत्र्याला म्हणा, संरक्षण मंत्र्याला अजूनही सापडलेले नाही आहेत. आणि सांगू लागला, अरे सौभाग्यवतीचं लेणं काय असतं. आमच्या ताई साठेला विचारा, त्या सांगते समजावून. घरचा नवरा हा सिंदूर देतो, दुसरं कोणालाही अधिकार नाही सिंदूर देण्याचा. लोकांना भावनात्मक दृष्ट्या मी आज विचारणार आहे, देशाच्या पंतप्रधानाला पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी या देशाला सार्वजनिक उद्योगधंदे दिले. इंदिरा गांधी बँकेचं राष्ट्रीयकरण करून आम जनतेला बँक मोकळ करून आज विमानतळ असेल, रेल्वे असतील, बँक असतील, LIC असेल. पंडित जवाहरलाल नेहरूचं एक अजरामर वाक्य आहे लोकसभेमध्ये, हे सार्वजनिक उद्योगधंदे म्हणजे या देशाचं नवरत्न म्हणून त्यांनी आपल्या भाषणात नोंदलेला अजूनही पार्लमेंटच्या त्या वाचनालयामध्ये बघायला मिळतो. ते सगळे अदानी अंबानीच्या ताब्यात. मी विचारतो शेतकऱ्यांचा, मला श्रमिकामध्ये जास्त काम करतो, ग्रामीण भागामधली तेवढी माहिती नाही, परंतु आम्ही वर्तमानपत्रात वाचतो आहे, मरतो आहे. त्याच्यावर इतकं GSTचं जुलूम झालेलं आहे, इतके सावकाराचा तगादा, बँकेचा तगादा, सगळ्यांचा तगादा. आजही 24 तासामध्ये आजही मग केंद्राचं सरकार असेल, राज्याचं सरकार असेल, 155 शेतकरी आत्महत्या करतात. या जगामध्ये कोणती वस्तू निर्माण करा, पेन घ्या, कपडे घ्या, चप्पल घ्या, कोणती वस्तू, ती वस्तू निर्माण करणाऱ्या कारखानदाराला त्या वस्तूचं भाव ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु या काळ्या आईची सेवा करणारा, दुष्काळ पडेल, ओळा दुष्काळ पडेल, काही पडेल, त्या शेतातून सोनं पिकवणाऱ्या आमच्या शेतकऱ्याला अजूनही त्याच्या मालाला भाव मिळत नाही. आणि ज्या दिवशी शेतकरी या देशामध्ये आत्महत्या करायचं बंद होईल, त्या दिवशी म्हणेल या देशात खरं सरकार आलेलं आहे. छत्रपती शिवबाचं जे सरकार आहे, छत्रपती महाराजचं सरकार आलं असं मी म्हणेल. सरकार आकडे द्यायला तरबेज झालं. मी आज विचारतो सरकारला, या देशामध्ये 22,80,00,000 माणसं दारिद्र्यात आहेत. काय सरकारने वाक्य केली त्याची? शहरामध्ये राहणाऱ्या माणसाला 43 रुपये 60 पैसेपेक्षा कमी पगार मिळत असेल तर तो गरीब, दारिद्र्य. आणि ग्रामीण भागात राहणारा माणूस
₹36.60. अरे साधा कानावळ मध्ये जावा, ग्रामीण भागात कुठेही जावा, ₹50 थाळी मिळत नाही. आणि सरकारने आमची दुर्दशा केलेली. आज या ठिकाणी बसलेलं आहे नवभारत. या तरुणामध्ये मी भारत बघतो. आई वडील राब राबतात, कष्ट करतात, कर्ज काढतात, शेत जमीन बुडवतात, वाटेल ते करतात. आपला मुलगा शिकेल, शिकल्यानंतर नोकरी आहे का मला सांगा. आजही मी विचारतो पंतप्रधानला, आपल्या देशामध्ये केंद्र सरकारमध्ये 30 लाख नोकऱ्या रिकाम्या आहेत. या राज्यामध्ये 3 लाख नोकऱ्या रिकाम्या आहेत. सरकार भरायला तयार नाही. जे ग्रॅज्युएट झालेले आहेत असे 28 कोटी माणसं आपल्या देशात बेकार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 100 जागेकरता रेल्वेने जाहिरात दिली. $2 कोटी अर्ज, 2 कोटी, 100 झाले. साधा कनिष्ठ क्लार्कची जागा PhD झालेला आहे माणूस म्हणतो मिळू द्या, 10,000चं असलं तरी परवा नाही, मला नोकरी पाहिजे. पंतप्रधान साहेब, तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, दरवर्षाला 2 कोटी नोकऱ्या देऊ. असलेल्या नोकऱ्या बाहेर चाललंय. 15 लाख देणार म्हटलं. काय झालं? अदानी अंबानी या देशातल्या 11 भांडवलदारांना 16 लाख कोटी रुपये मूळ मुद्दल. अदानी अंबानी सारख्या 11 भांडवलदारांचं 16 लाख कोटी रुपये सरकार माफ केलं. त्याचं व्याज 11 लाख कोटी तेही माफ केलं. पण शेतकऱ्याचं 1 रुपया कर्ज माफ केलं नाही. उलट लाव GST, औषधावर लाव, खतावर लाव, बी बियाण्यावर लाव, सगळ्यावर लाव. कसं जगेल शेतकरी? आणि त्या कोरोनाच्या वेळेला 3 काळे कानून आणि आम्ही जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे कामगार कायदे निर्माण केले त्याची सुद्धा 29 कामगार कायद्याचं 4 कामगार कायद्यात रूपांतर होत आहे. या देशातल्या सरकारी नोकर असू द्या, कुठेही तुम्ही काम करा, कारखान्यात करा, कुठेही करा, तुम्हाला वेड बिगार म्हणून राहावं लागेल. तुम्हाला फंड मिळणार नाही, पेन्शन मिळणार नाही, हक्क रजा मिळणार नाही, तुम्हाला कोणत्याही सवलती मिळणार नाही. 12 तास राबावं लागेल. जनावरांसारखं तुमचं जीवन या देशामध्ये घडणार आहे. आणि त्या देशाला तुम्ही म्हणता महान देश. हीच का देशाची अवस्था? रोज चौकामध्ये मला भिकारी दिसतो. आणि आज सांगायला सुरुवात केली
काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं केलं. म्हणून मी तुम्हाला म्हणलो मला स्पीकर देऊ नका. मी सरकारला ऐकत नाही तर तुम्हाला काय ऐकणार. तरी या विद्यार्थ्यांना बघून मी ऐकत आहे. आपण दिलात मला पुरस्कार. एकच मला विनंती करायची आहे, या देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आले. फार गोष्टी आहेत ते कर्नल सोफियाचं मी सांगायला सुरुवात केली, वेळ लागेल. आपण हे देश धर्मनिरपेक्ष, या देशातली लोकशाही, समाजवाद हे कायम राहण्याकरता प्रत्येकाला शिक्षण. मी चीनमध्ये गेलो, काय शिक्षणाचं प्रमाण माहिती आहे तुम्हाला? किती शिका फ्री. तुम्हाला काय व्हायचं बा? आज चीन जगामध्ये 2 नंबरवर आहे ऑलिम्पिक मध्ये. मी 15 दिवस चीन मध्ये राहून आलो. 90 मध्ये एक झोपडी मला दिसलं नाही, एक भिकारी मला दिसलं नाही. एका कारखान्यात मी विजिट दिलं. त्या कारखान्यामध्ये 14 लाख कामगार काम करतात. 14 लाख. भारतात एक सुद्धा नाही कारखाना. आपल्या देशाला घडवायचं आहे. हे भारत माझा देश आहे. देशापुढं पोट मोठं नाही म्हणून आपण सगळे एक होऊया. महात्मा गांधी आणि शहीद भगतसिंगातलं भारत उभं करण्याकरता प्रयत्न करू. धन्यवाद सर. सामाजिक राजकीय देशाची अवस्था, गोरगरिबांची अवस्था, प्रस्थापित विस्थापित, श्रमिक, मजूर, जीएसटी, दारिद्र्य, नोकरी, शेतकऱ्यांची अवस्था त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि या ठिकाणी पुढील वक्ते बोलणार आहेत. तत्पूर्वी आपण डॉक्टर विकास मस्के यांचा सन्मान करतोय.